आज आपण एक महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B सारख्या व्हिसाच्या शुल्कात मोठी वाढ करून थेट $1,00,000 म्हणजे जवळपास 80 लाख रुपये केले। याचा भारतीय IT क्षेत्रावर, भारतीय प्रोफेशनल्सवर आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम होईल हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहतायत रियालिटी चेक विथ सुनील आणि तुम्हाला माहित आहे जे खरं आहे तेच आपण सांगतो आणि जे खरं आहे तेच दाखवतो। H1B व्हिसा म्हणजे काय? तर H1B व्हिसा हा अमेरिकेत विशेष कौशल्य असलेल्या परदेशी कामगारांना परवानगी देतो काम करण्याची। दरवर्षी सुमारे 85,000 H1B व्हिसा दिले जातात। त्यापैकी जवळपास 60 ते 70% म्हणजेच 50,000हून अधिक व्हिसा भारतीय IT प्रोफेशनल्सला मिळतात। यामुळे भारतातून लाखो डॉलर्स परकीय चलनाच्या स्वरूपात येतात। आता आधीचा खर्च जर आपण पाहिला तर अंदाजे $4,000 ते $6,000 म्हणजेच 3 ते 5 लाख रुपये लागायचे एक व्हिसा काढण्यासाठी। आता नवीन जो खर्च आहे तो म्हणजे जवळपास $1,00,000 म्हणजेच 83 लाख रुपये, म्हणजेच खर्चात 15 ते 20 पटची वाढ झाली। कंपन्यांना आता एका कर्मचाऱ्याला अमेरिकेत पाठवण्यासाठी प्रचंड गुंतवणूक करावी लागणार आहे। भारतीय IT कंपन्यांवर याचा काय परिणाम होईल? तर भारतामधल्या इन्फोसिस, TCS, विप्रो, HCL यासारख्या कंपन्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट करतात। सध्या अमेरिकन IT मार्केटमध्ये भारतीय कंपन्यांचा हिस्सा सुमारे $150 अब्ज एवढा आहे। शुल्क वाढीमुळे भारतीय कंपन्यांचा खर्च लाखो कोटींनी वाढेल। त्यामुळं कंपन्या अमेरिकेत कर्मचाऱ्यांना पाठवण्याच्या ऐवजी ऑफशोर मॉडेल स्वीकारतील, म्हणजेच भारतातूनच काम करून घेतील। काही कंपन्या कदाचित अमेरिकेत नवीन भरती कमी करतील। भारतीय प्रोफेशनल्सचा काय परिणाम होईल? तर दरवर्षी सुमारे 70% भारतीय विद्यार्थ्यांचा उद्देश अमेरिकेत H1B व्हिसा मिळवणे असतो। शुल्क वाढल्यामुळे कंपन्या एवढा खर्च करण्यास थोडंसं मागे पुढे पाहतील। त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत जाण्याची संधी कमी होईल। त्यानंतर दुसरीकडे भारतातील टॅलेंट भारतातच राहील, ज्यामुळे भारतातला जो काही टॅलेंटेड वर्ग आहे तो बाहेर जाणार नाही आणि आपल्या देशाला त्याचा फायदा होईल। अमेरिकेसाठी कोणकोणते फायदे होतील आणि कोणकोणते तोटे होतील हे आपण पाहूया। जास्त शुल्कामुळे अमेरिकन सरकारला मोठा महसूल मिळेल। अमेरिकन कंपन्यांना भारतीय कंपन्यांवर जास्त अवलंबून राहावे लागणार नाही। तोटे कोणते होतील? तर अमेरिकेत आधीच IT टॅलेंटची कमतरता आहे। त्यामुळं भारतीय टॅलेंट कमी झाल्यामुळे अमेरिकन कंपन्यांना योग्य कौशल्य असलेले कर्मचारी मिळणार नाही। हा खूप मोठा तोटा आहे। त्यामुळे अमेरिकेच्या प्रोजेक्ट्सना उशीर होऊ शकतो, डिले होऊ शकतो आणि बराच मोठा लॉस अमेरिकेचा होऊ शकतो। यात भारताचे कोणते कोणते फायदे आहेत? तर भारतीय टॅलेंट भारतातच राहिल्यामुळे ब्रेन ड्रेन कमी होईल। कंपन्या भारतातूनच काम करून घेतील, त्यामुळे भारतात रोजगाराच्या संधी वाढतील। भारतातील IT क्षेत्राचे मूल्य सध्या $250 अब्ज आहे आणि हे आणखी वाढू शकेल। तरुणांना आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट भारतातूनच मिळू शकतील। मेड इन इंडिया, डिजिटल इंडिया सारख्या उपक्रमांना चालना मिळेल। भारतासाठी कोणते तोटे होऊ शकतील? तर अनेकांना अमेरिकेतील कामाचा अनुभव नाही, त्यामुळे जागतिक एक्सपोजर कमी होईल। डॉलरमध्ये पगार मिळण्याची संधी कमी होईल। अमेरिकेत काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळे येतील, कारण ते परदेशात जाऊ शकणार नाही, अमेरिकेत जाऊ शकणार नाही। मित्रांनो, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका दोघांवरही वेगवेगळा परिणाम होऊ शकतो। भारतात रोजगारच्या संधी आणि अनेक अजून वाढतील, पण अमेरिकेत जाण्याचे स्वप्न मात्र कठीण होईल। म्हणूनच हा निर्णय भारतासाठी आव्हान आणि संधी दोन्ही घेऊन येतो। आपल्याला काय वाटतं? हा निर्णय भारतासाठी फायद्याचा की तोट्याचा? कमेंटमध्ये नक्की तुमचं मत सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका।